वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं जे काम आपण सध्या सुरू आहे, तर इथं आपण बघू शकतो की टनल जे आहे तर टनलची सुरुवात इथून मित्रांनो होणार आहे। आणि आता यासाठी या भागामधलं जे खोदकाम सध्या सुरू आहे आपल्याला, तर ते बघू शकतो आपण। जनरली जे ट्रेन असते तर ते आपल्याला वर असलेली दिसते, परंतु इथून टनल सुरू होत आहे आणि इथून जे आहे दिग्रजचं स्टेशन आपल्या 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावरती जे की इसापूरला आहे तिथे असणार आहे। आणि आता जेसीपीच्या सहाय्याने हा मित्रांनो पहाड खोदलेला आहे आणि इथून जे आहे तर टनल जे आहे साधारणतः 300 ते 400 मीटरवरती आपल्याला टनल असलेली दिसते। आणि हे टनल जे आहे मित्रांनो, हे टनल 1400 मीटरचे आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये 285 किलोमीटरचा आपला टप्पा आहे। आणि मागे आपण जून महिन्यामध्ये इथं आलो होतो, तर जून महिन्यामध्ये या ठिकाणी हे नाल्या बांधण्याचं काम जे आहे तर ते सुरू होतं। आता नाल्याचं जे आहे काम फायनलाइज झालं आहे आणि इथून आता हा पहाड खोदून म्हणजे याचं फायनल अलाइनमेंटला जो आता हे मुरुम वगैरे निघतो आहे, तर तिकडं फायनल अलाइनमेंटसाठी जिथे पूल झालेला आहे तिथं भरावा म्हणून याचा आपण पाहू शकतो की त्या काढलेला जो मुरुम आहे हा विदर्भातला आहे। आणि विदर्भामध्ये आपण पाहतो की 2 प्रकारचा मुरुम असतो। साधारणतः भुरका मुरुम नाही आहे इकडं, काळा ज्याला म्हणतो आपण टणक, इथं आपल्या माझ्या हातामध्ये जो दगड आहे तर ह्या आकाराचा आहे। तर म्हणजे खोदणं काही एवढं आपल्याला अन्य याच्या तुलनेत जी आहे आपण माती बघू शकतो की भुरकट आहे, थोडी लाल माती आपल्याला वरच्या लेवलला असलेली दिसते, परंतु खालचा जो मुरुम आहे तो चांगला म्हणजे आपण ज्याला काळा ज्याला म्हणू आपण, थोडा काळा भाग त्याच्यामध्ये जास्त असलेला आपल्याला दिसतो। म्हणून थोडं हे टनल, कारण इथून जे आहे मित्रांनो उमरखेड जे आहे तर 90 किलोमीटर येतं दिग्रज ते उमरखेड, आणि त्यामध्ये 5 टनल असण्याची कारणच ही आहे। आपले हे वनराई आहे, वन विभाग आहे, या वन विभागातून आपली ही ट्रेन सुरू होणार आहे। म्हणून काही दिवस याला थोडा विलंब लागू शकतो, कारण की 5 टनल मित्रांनो, टनलचं काम बनवणं हे काही सोपं नाही। प्रत्येक ठेकेदार किंवा प्रत्येक कंपनी हे टनलचं काम करू शकत नाही, तर त्याचे नॉर्म्स टनलचे वेगवेगळे असतात आणि टनलच्या नॉर्म्सनुसार ज्या कंपनीकडे टनल करण्याचा अनुभव आहे तर त्याच कंपनीला हे टनलचं काम मित्रांनो देण्यात येतं। आता मी तुम्हाला या साईडला थोडं झूम करून दाखवतो की टनलचं जे काम आहे तर ते आता इथून सुरू आहे। आणि इथे जे आहे मित्रांनो आपण बघू शकतो की जेसीपीच्या सहाय्याने आता हे करण्यात येत आहे। आणि टनल जे आहे मित्रांनो, आता हे बघा आपल्याला तिथे तर तिथनं जे आहे तर ते टनलचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं। मग या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता या परिसरामध्ये काम आपलं इथपर्यंत आलेलं आहे आणि ह्या सगळ्या कामाच्या सिच्युएशनची मित्रांनो तुम्हाला सुरुवातपासून माहिती देण्याचं काम आपण केलेलं आहे। आणि इथून जे आहे आपला हायवे मित्रांनो दिग्रज पुसद या लाईनला जाणारा हा 1 किलोमीटरच्या म्हणजे माझ्या राईट साईडनं जातो आहे। आणि आपण सगळं बघू शकता की आता काम आणि कामाची जी सिच्युएशन आहे मित्रांनो, इथे आता हा इथला या परिसरातील माझा कदाचित 4था व्हिडिओ असेल। सुरुवातीच्या कालखंडामध्ये मित्रांनो या परिसरामध्ये मी आलेलोच आहे आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ बरेच दिवसानंतर या परिसरातील मित्रांनो आपला मी काढत आहे। आणि आता जेसीपीच्या सहाय्याने एवढा पहाड मित्रांनो या ठिकाणून खोदण्यात चाललेला आहे। आणि ही कंपनी आहे SMS, पुसद विभाग आणि दिग्रज विभागातील काम SMS ही कंपनी करते आहे। आणि तिकडलं जे काम आहे मित्रांनो ते सुशी कंपनी करत आहे। म्हणजे शिळोणा जो वन विभाग आहे तो सुशी कंपनीच्या माध्यमातून आपल्याला सुरू असलेलं दिसतं। या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता आपल्याला टनलचं जे काम आहे मित्रांनो तर ते अशा परिस्थितीत असलेलं दिसतं। सगळं हे मोठ्या LRच्या सहाय्याने या ठिकाणी ट्रक हे भरले जात आहे। आणि इथून हे ट्रक मग मित्रांनो आता आपला हे तिकडं जात आहे। एक दगड बघू शकता आपण किती मोठा आहे। ही सध्याची सिच्युएशन आहे मित्रांनो। आणि इथून टनल जे आहे तर ते हाकेच्या अंतरावर 300 मीटरवरतीच आपल्याला हे बघा तिथून टनलचं काम सुरू होतं। ते ग्रीन दिसत आहे, तिथे जाऊन आपण शूटिंग आता घेणारच आहोत।